कृष्णाचे सासर रुक्मिणी मातेचे माहेरघर तीर्थक्षेत्र कौंडण्यपूर येथून ही पालखी पंढरपूरला जात असते आणि हा हजारो वर्षाची परंपरा आहे. भगवान श्रीकृष्णाला रुक्मिणी मातेला एकच प्रार्थना आहे की माझा जनतेला पोशिंदा म्हणून जो शेतकरी बांधव आहे त्याच्या जीवनात आनंद येऊ, सुख समृद्धीचा काळ येऊ. आणि शेतकरी बांधव पावसाची प्रतीक्षा बघत आहे की लवकरात लवकर पाऊस पडून या वर्षी सुख समृद्धीचं वर्ष राहो, हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना आहे. आणि रुक्मिणी माता या समस्त भाविक भक्तांना नक्कीच आशीर्वाद देऊन त्यांच्या जीवनात सुखलाम सुजलाम आणि समृद्धीचा काळ आणेल, हीच ईश्वर चरणी या प्रार्थना. पालखीचं काय वैशिष्ट्य आहे? ही पालखी हजारो वर्षाची परंपरा आहे. चित्र कौंडण्यपूर इथून इथं निर्माण होतं आणि पंढरपूरला या पालखीला एक मानाचं स्थान आहे. आणि कौंडण्यपूर असं स्थान आहे की रामायण महाभारतातलं स्थान आहे, पंचसतीचं स्थान आहे, पंच महादिकाचं स्थान आहे की लोपमुद्रा आणि रामाची आजी सुद्धा याच कौंडण्यपूरची आहे आणि भगवान श्रीकृष्णाची पत्नी रुक्मिणी माता सुद्धा याच कौंडण्यपूरची आहे. या कौंडण्यपूरला विशेष महत्त्व म्हणजे भगवंताच्यानं प्राप्त झालेलं आहे की भगवान श्रीकृष्ण रुक्मिणी मातेला या कौंडण्यपुरातून द्वारकेला घेऊन गेले होते. आणि हा जो ज्या मार्गाने ही पालखी जाते अमरावतीपर्यंत, हा द्वारकेला जाणारा मार्ग आहे. लवकरच महाराष्ट्र सरकार द्वारका मार्ग म्हणूनही याची प्रचिती येणार आहे. आणि शक्तिपीठ महामार्गाला सुद्धा कौंडण्यपूर अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री व महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजीने जोडलेलं आहे. हे फार मोठं स्थान आहे आणि लाखो भाविक या कौंडण्यपुरात येत असतात. या अधिक महिन्यात लाखो भाविकांनी या नदीत स्नान केलेलं आहे आणि रुक्मिणी मातेचं पांडुरंगाचं दर्शन घेतलेलं आहे. असं हे पावन स्थान आहे आणि या पालखीत असणाऱ्या भाविक भक्ताची मनोकामना पूर्ण होते अशी आख्यायिका आहे.